नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा आणि चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून जी भरती होणार आहे 2026 मध्ये, तर त्या भरतीमध्ये दिव्यांग बांधवांना 4% आरक्षण असताना ते लागू करण्यात यावं आणि सर्व दिव्यांग बांधवांना नोकरीसाठी समान हक्क अधिकार द्यावा आणि त्यांची सुद्धा भरती करून घ्यावी या संदर्भात आपण माहिती दिलेली आहे। आणि त्या संदर्भात अनेक लाभार्थ्यांचा, अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तरुणांचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे। परंतु ज्यावेळेस आपण ही व्हिडिओ टाकली त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या कमेंट्स आल्या। काही कमेंट्स अशा होत्या की सर, आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरतोय किंवा इंटरव्ह्यू जातोय त्यावेळेस आम्हाला सर्रास त्या ठिकाणी नाकारलं जातं की तुमची शारीरिक क्षमता नाही आहे, कुवत नाही आहे, तुम्ही काम करू शकत नाहीत, म्हणून तुम्हाला आम्ही या नोकरीसाठी निश्चित करू शकत नाही, घेऊ शकत नाही। त्याचबरोबर तुम्ही दिव्यांग आहात, स्पेशल करून तुम्ही दिव्यांग आहात, तुम्ही काय काम करता किंवा काय काम करू शकता, तर अशा पद्धतीचं उत्तर देऊन त्या ठिकाणी टाळलं जातं। परंतु मित्रांनो, या नोकर भरतीमध्ये आपला समावेश करून घेणं हे दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम 33 नुसार राज्य सरकार प्रशासनाला बंधनकारक आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याविषयी महत्त्वाचा निर्णय दिलाय। तुम्हाला एक सांगतो, हिमाचल प्रदेशमध्ये एक असा दिव्यांग व्यक्ती होता, तो 90% दिव्यांग होता, परंतु त्या ठिकाणी जी त्यांच्या जिल्हा परिषदची जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये तो सिलेक्शन झालं, त्याचं सिलेक्शन झालं, त्याचं सर्व काही झालं, पण इंटरव्ह्यूला मात्र त्याला नाकारण्यात आलं। तर त्यावेळेस तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही विक्रम मेहता वगैरे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून, ते न्यायमूर्ती होते, तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की दिव्यांग व्यक्तीला नोकरी ही त्याच्या टक्केवारी आणि त्याच्या प्रकारावरून निश्चित केली जाणार नाही किंवा तुम्हाला त्याच्या टक्केवारीनुसार त्याला टाळता येणार नाही। तर अशा पद्धतीनं स्पष्टपणे निर्णय दिलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, आत्ता आपल्याला हायकोर्टाचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा एक चांगला पाठबळ असताना आपण मात्र आता मागे रिव्हर्सला यायचं नाही आहे। पण एक लक्षात ठेवा, एक कमेंटसुद्धा अशी होती की सर, आम्ही 400 लोक आहोत आणि आम्ही MSCBमध्ये अर्ज केला होता, परंतु आम्ही दिव्यांग असल्या कारणाने आम्हाला त्या ठिकाणी नाकारण्यात आलेलं आहे। तर त्या ठिकाणी फक्त 2 का 3 प्रवर्गाची भरती केली होती। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगतोय की लक्षात ठेवा, त्यांनी जे परिपत्रक काढलं होतं की बाबा या टक्केवारीच्याच लोकांना भरती केली जाणार, तर त्यांच्या बाजूने त्यांनी सेफ पद्धतीने ही भरती केलेली आहे। पण एक लक्षात ठेवा, इथून पुढे प्रत्येक विभागाला, या प्रत्येक भरतीमध्ये दिव्यांगांचा समप्रमाणामध्ये आणि जेवढेही आपले 21 कॅटेगरी आहेत त्या सर्व 21 कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना किंवा दिव्यांगांना भरतीसाठी सामावून घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी निवेदन दिली पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील। काय माहिती आहे का, आपण भरतीसाठी फॉर्म भरल्यानंतर त्या नोटिफिकेशनमध्ये काय नमूद केलं आहे याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे। जर त्या ठिकाणी दिव्यांगांना जर डावललं असेल तर अशा ज्या भरती होतात त्या भरतीवरती आपण आक्षेप घेतला पाहिजे आणि दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार प्रत्येक भरतीमध्ये दिव्यांगांना समान हक्क अधिकार दिले पाहिजे, या संदर्भात आपण निवेदनं दिली पाहिजे। लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जेवढेही भरती होतात, बघा मी काय म्हणतोय, महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही भरती होतात त्या भरत्या निघण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी आपलं पत्रक गेलं पाहिजे आणि ते जगदीश सोनवणे सरांसारखा प्रत्येकाने पुढे येऊन अर्ज केले पाहिजे, म्हणजे जे काही नवीन भरती होईल त्या भरतीमध्ये दिव्यांगांना समावेश करून घेतला जाणार। लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती की जर समजा तुम्ही दिव्यांग आहात तर तुम्हाला दिव्यांग असल्या कारणाने नोकरीमधून तुम्हाला न घेणं किंवा तुम्हाला संधी न देणं अशा पद्धतीचा गुन्हा आहे। आणि एक लक्षात ठेवा, त्या बदल्यात त्या समजा सरकारने समजा असा निर्णय जर घेतला का बाबा तुम्ही दिव्यांग आहेत म्हणून या पदासाठी आम्ही तुम्ही भरती करू शकत नाही वगैरे, कोणताही विभाग असो, तर त्या विभागाला किंवा त्या सरकारला 5 लाख रुपयाचा दंड भरावा लागतो आणि त्याचा लेखी खुलासा हा सुप्रीम कोर्टाला द्यावा लागतो। तर अशा पद्धतीचा हा सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आहे। त्यामुळे फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट करतोय की होणाऱ्या भरतीमध्ये दिव्यांगांचा समावेश करणं बंधनकारक आहे, हे त्यांना समजावून द्यायचं आहे, सांगायचं आहे आणि मगच भरती घडून आणायची किंवा मगच भरती निघण्यास त्यांना भाग पाडायचं आहे। आणि या संदर्भात जे काही विभागाची मंत्री आहेत, विभाग प्रमुख आहेत, त्यांना आत्तापासूनच तुम्ही त्या ठिकाणी पत्र किंवा निवेदन द्या, म्हणजे ते पुढच्या भरतीमध्ये दिव्यांगांचा समावेश करूनच नोटिफिकेशन किंवा जाहिराती काढतील
असं या ठिकाणी सगळ्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतंय, आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आणि मग ते भरती करून मोकळे होतात आणि मग नंतर आपण विचार करतोय की बाबा दिव्यांगांना समावेश करून घेतला नाही, दिव्यांगांना संधी दिली नाही. तर यामध्ये ॲक्च्युली हे सरकारचं काम आहे, पण ठीक आहे, सरकारच्या ठिकाणी असेल, विभागाच्या ठिकाणी असेल, पण आत्ता शेवटी पर्याय नाही आहे. आपल्याला उभं राहायचं आहे, आपल्याला स्वतःला सक्षम बनायचं आहे. यासाठी सरकारला किंवा विभागाला त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायची आहे आणि मग येणाऱ्या भरतींमध्ये नक्की दिव्यांगांचा समावेश होणार. या संदर्भात अधिनियम समजून घ्या, या संदर्भात हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही व्हिडिओ सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जे तरुण अभ्यास करतायत, नोकरीसाठी धडपडत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. तुमच्या आजूबाजूचे जे काही तरुण पोरं असतील त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. म्हणून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.